आपण आज हिबिस्कसचं फ्लावर घेतलेलं आहे, याला हिबिस्कसचं फ्लावर म्हणतात. ठीक आहे. आता ॲक्च्युली याचा काही पार्ट गायब आहे, पण हिबिस्कसचं फ्लावर याच्यासाठी घेतलं आहे कारण याच्यात अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजे मेल पार्ट आणि फिमेल पार्ट हा दोन्ही पार्ट अवेलेबल असते. ठीक आहे. चला तर आता याचं आपण घेऊयात. याला म्हणतात पेडिकल. काय म्हणतात? या डेट जे असतं त्याला पेडिकल म्हणतात आणि याला काय म्हणतात? कॅलिक्स म्हणतात. काय म्हणतात? ज्याला आपण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये सेपल्स सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? सेपल्स. आता या कॅलिक्सचं काम काय असतं? हे जे फ्लावर आहे याचे पेटल जे आहेत, पेटल्स म्हणजे कोरोला काय असतात? हे पेटल्स आहेत. काय? याला सायंटिफिक नेम आहे कोरोला. ठीक आहे. आता हे जे कोरोला आहे या कोरोलाला पकडून ठेवण्याचं काम हे पेडिकल आणि सेपल्स करतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे फिट असतं. ठीक आहे. याच्यासोबत इथे असते ही ओवरी. काय असते? ओवरी असते. आणि ह्या ओवरीला जो ट्यूब आहे याला पोलन ट्यूब म्हणतात. ठीक आहे. आणि या पोलन ट्यूबला जर वरच्या बाजूनं पाहिलं तर हा जो आहे हा स्टिग्मा आहे. काय? पण आता जर आपण लक्ष दिलं तर हा स्टिग्मा, याला स्टिग्मा म्हणतात. हा जो ट्यूब आहे याला स्टाईल म्हणतात. काय म्हणतात? आणि ही जी इथे असते ती असते ओवरी. काय असते? हे तिन्ही पार्ट मिळून गायनोशियम बनतं. काय बनतं? आणि हा जो आहे हा आहे अँथर. काय आहे? आणि हा आहे फिलामेंट. हा जो बारीक पार्ट दिसतोय केसासारखा हा आहे फिलामेंट आणि हा जो येलो कलरचा दिसतोय हा आहे अँथर. आणि ह्या पूर्ण पार्टला अँड्रोशियम म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे हा मेल पार्ट ऑफ द फ्लावर आहे. हा मेल पार्ट ऑफ द फ्लावर आहे आणि हा गायनोशियम हा फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर आहे. आता काय होतं की जेव्हा हे इकडे लक्ष द्या. आता ही ओवरी आहे. बरोबर आहे. ही ओवरी आहे. आता ह्या ओवरीमध्ये हा जो स्टिग्मा असतो या स्टिग्मावर पोलन ग्रेन चिपकतात. काय होतात? पोलन ग्रेन चिपकतात. आता हे पोलन ग्रेन इथून ट्रान्सफर होत ह्या स्टाईलमधून हा स्टाईल आहे. बरोबर आहे. हा स्टाईल म्हणजे ह्या पाईपच्या आतमध्ये हे व्हाईट कलरचा पोलन ट्यूब तुम्हाला भेटतो आणि ह्या पोलन ट्यूबमधून हा मेल म्हणजे जे पोलन ग्रेन आहेत ते आतमध्ये येतात. ठीक आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर ह्या ओवरीपर्यंत ते ट्रान्सफर होतात. ही जी आहे इथं ओवरी आहे. बरोबर. ह्या ओवरीला आपण ब्रेक केलं. या ओवरीमध्ये पहा काय आहेत? या ओवरीमध्ये इथं ओव्ह्यूल्स आहेत. काय आहेत? ओव्ह्यूल्स आहेत. आणि हे जे पोलन ग्रेन आहेत हे पोलन ग्रेन इथून ट्रान्सफर होऊन ह्या ओव्ह्यूल्समध्ये येतात आणि इथं मेल गॅमेट्स तयार होऊन ॲक्च्युली फर्टिलायझेशन होते. काय होते? फर्टिलायझेशन होते. याला डबल फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म असे म्हणतात. काय म्हणतात? डबल फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्हाला असे कंटेंट जर पाहिजे असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.